लज्जा रक्षण झालं। द्रौपदी वाचली या संकटातून। आणि द्रौपदी वाचल्यानंतर द्रौपदीने लाडाने विचारलं, काना तू यायला उशीर का बरं केला? किती माझी फजिती झाली तुला माहितीये? अरे रथी महारथी खाली माना घालून उभे राहिले, कुणाची मान करण्याची हिंमत झाली नाहीये। या संकटातून तुम्हाला वाचवलं देवा, तुझे कोटी कोटी माझ्यावर उपकार आहेत रे बाबा, पण तू उशीर का केला मला सांग ना देवा। द्रौपदी उशीर तुझ्यामुळेच झाला म्हणे। माझ्यामुळे? अगं जवळच होतो तुझ्या, पण तुम्हाला म्हटली कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया। जवळच होतो पण द्वारकेला जावं लागलं। विश्वनायका वैकुंठ निवासा, ए वैकुंठात राहणाऱ्या, तिथून वैकुंठाला गेलो। जेव्हा तू म्हटली ना हृदय सिंहासनावर माझ्या अधिराज्य गाजवणाऱ्या भगवान परमात्मा, अगं इथूनच उडी घातली मी। होतो इथंच पण फिरावं लागलं एवढ्या दूर। द्रौपदी खरं सांगू तुला दुसरं कारण, त्याच्याही पेक्षा लवकर आलो असतो ग, पण जेव्हा दुःशासन तुझ्या अंगावरचं वस्त्र ओढत होतं ना, तेव्हा तो हातानं वस्त्र धरलं होतं, असं दाताखाली धरलं होतं। मला वाटलं तुझी दात फार मजबूत आहेत आणि तुझ्या दाताच्या बळावर तू स्वतःचं रक्षण करू शकतेस असं मला वाटलं। जेव्हा तू दातातलं वस्त्र सोडलं आणि हातानं धरलं ना, मग मला वाटलं की हिचे हात फार मजबूत आहेत, ही स्वतःच्या हातानं स्वतःचं लज्जा रक्षण करू शकते, म्हणून मला यायला उशीर झाला। पण द्रौपदी खरं सांगू, ज्यावेळेला दातातलं वस्त्र सुटलं, हातातलं वस्त्र सुटलं, दोन्ही हात वरती केले आणि जेव्हा म्हटली ना कृष्णा धाव रे लवकरी, दोन्ही हात वर केल्याबरोबर मी प्रगट झालो ग आणि वस्त्रच बनलो मी। तुला वाचवलं द्रौपदी। लक्षात घ्या, अडचणीच्या प्रसंगी संकट समयी देवानं तात्काळ धावून यावं आणि आपल्याला अडचणीतून बाहेर काढावं, याच्यासाठी गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय श्री राधेशा। हात वर करण्याचं हेच कारण आहे, त्याच्या आपल्याकडे दुसरं काही कारण नाही। सोप्या भाषेत सांगते, कधी कधी तुम्ही चित्रपटात पाहिलं असेल, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, त्याच्यामध्ये जर एखादा आरोपी धरला तर तो हात कसे करतो पोलिसांना? सगळ्या पोलिसांनी असा घेराडा घातलेला असतो ना, आरोपी मध्ये असतो, हातातले सगळी शस्त्र बंदूक वगैरे टाकून देतो ना, हात कसं करतो? असे करतो। म्हणजे याचा अर्थ काय? मी तुम्हाला स्वतःला समर्पित केलंय, मला तुम्ही पकडू शकता। तसं देवाच्या दरबारातले आपण सुद्धा आरोपीच आहोत, पण त्यानं आपल्याला घ्यावं त्याच्याकडे, याच्यासाठी वरती हात करायचे। कृष्णा धावरे लवकरी, अशी द्रौपदीची करुण कहाणी आपण पुढे पाहणार आहोत। पण तुमचे थोडेसे हातपाय मोकळे झाले पाहिजेत, याच्यासाठी सुंदर भजन करायचंय। त्या दुःखांची जर यादी करायला आपण गेलो आणि ते दुःख जर आपण ऐकली, तर एवढ्या दुःखामध्ये द्रौपदी टिकलीच कशी, हा प्रश्न आपल्या मनात उभा राहील। पण ती स्थिर राहिली, त्याला एकच कारण, भगवान श्रीकृष्ण परमात्माची भक्ती। एक फार मोठं दुःख द्रौपदीच्या जीवनामध्ये आलं। महाभारताचं युद्ध संपलं, पांडवांचा विजय झाला, सगळीकडे सनया तुतार्या वाजू लागल्या, आनंदाची मंगलवाद्य वाजू लागली, पांडवांचा विजय झाला आणि आनंदाच्या भरामध्ये सगळेजण आनंदाचा उत्सव साजरा करतात। पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हटले पांडवांनो, अर्जुना, धर्मा, आज तुम्हाला विजय प्राप्त झाला खरा, पण आपल्याला हे सगळेजण जसा आनंद साजरा करतात ना, तर यांच्या सोबत आपल्याला आनंद साजरा करायचा नाही। आपण दूर शेतामध्ये जायचंय, पण आपण कुठे चाललो हे कोणाला सांगायचं नाही, कारण देवाला माहिती होतं अजूनही पांडवावरचं संकट टळलेलं नव्हतं। पांडवांचा एवढा विश्वास, एवढी श्रद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मावरती, आनंदाचा दिवस आहे, आज विजय आपला झालाय हे माहिती असताना सुद्धा 5 पांडव म्हणतात, देवा तू सांगशील ते, तू म्हणतो ना चल मोकळ्या शेतामध्ये जायचं, आपण तिकडे जाऊ, कोणाला सांगायचं नाही सांगणार। तो म्हटला ना या विहिरीत जाऊन उडी मारा,
एका मिनिटात देवा तू सांगशील ते आम्ही करायला तयार आहोत. 5 पांडव भगवान परमात्माच्या सोबत दूर गेलेले आहेत. द्रौपदीला फक्त कल्पना दिली आम्ही दूर जात आहोत, सर्वांची काळजी घे. तसं तर आपल्या पाठीमागचं संकट टळलंय. कौरव सर्व मारल्या गेलेले आहेत. थकलेले सैन्य निवांत गाढ झोपेमध्ये गेलंय. द्रौपदीचे 5 पुत्र पांडवाचे पुत्र असणारे द्रौपदीला म्हणतात, आई आमचे बाबा आज त्यांच्या जागेवर शिबिरात झोपले नाही, आम्ही तिथे जाऊन झोपावं का, आराम करावा का? पांडवासारखे दिसणारे ते द्रौपदीचे 5 पुत्र 5 पांडवाचे हुबेहूब आपल्या पित्यासारखे दिसतायत. आणि 5 लेकरांनी ठरवलं आपल्या बाबांच्या जागेवर जाऊन आपण झोपू. त्या शिबिरामध्ये जाऊन झोपले. दारामध्ये द्रौपदीनं अंथरून टाकलंय, ती दारामध्ये झोपलीये. पण गंमत अशी घडली, महाभारताचं युद्ध ज्या रणभूमीवरती झालं त्या कुरुक्षेत्रावरती दुपारच्या वेळेला हजारो कावळे गिधाड एकाच प्रेताला तोडत होते, लचके तोडून खात होते. आणि ते प्रेत म्हणजे मृत झालेलं नाही, जिवंत देहाला तोडत होते. द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा विचार करतोय, अरे एवढ्या रणभूमीवरती एवढा प्रेतांचा खच पडलाय, एका प्रेतावरती मोजून एक सुद्धा कावळा येऊ शकत नाही, पण एवढे कावळे एका जागेवर का? कोणाचं प्रेत आहे, कोणाचं मांस खातात हे? जवळ येऊन पाहिलं तर विभळणारा एक आवाज आला. चेहरा तर ओळखायला येत नव्हता, चेहरा ओळखायला येत नव्हता, पण आवाजावरनं ओळखलं. अरे मित्रा, तू दुर्योधन आहेस का? म्हणे हो अश्वत्थामा, मी दुर्योधन आहे. वाईट वाटलं अश्वत्थाम्याला. आणि अश्वत्थामा म्हणतो, मित्रा अरे काय तुझा थाट होता, काय तुझं वैभव होतं. अरे याच माझ्या कानानं ऐकलाय तुझा करारी आवाज, अरे याच डोळ्यानं पाहिलं तुझ्या डोळ्यातले तेज, तुझ्या वाणीची धार. पण आज मित्रा तुझा हा विवळणारा आवाज ऐकून मला वाईट वाटतंय. रणभूमीवरती मरतोयस तू, याचं दुःख तुला होतंय का? त्या दुर्योधनाची एवढी वाईट अवस्था झाली होती, कान कुरतडला होता, एक डोळा काढला होता गिधाडांनी, नाक कुरतडलं होतं, अंगाचे लचके तोडून तोडून त्याचं मांस बाहेर काढलं होतं, ओळखायला येत नव्हता तो. पण त्याही अवस्थेमध्ये तो दुर्योधन म्हणतो, मित्रा अरे माझं मांस लचके तोडून खाल्लंय, माझा डोळा काढलाय, माझं नाक कुरताडलंय, आता मी मरणार आहे, याच्यामुळे मी अजिबात रडत नाही, हे माझ्या रडण्याचं कारण नाहीये. अरे शूरानं रणभूमीवरती मरताना रडू नये, कारण योद्ध्याला जर रणभूमीवरती मृत्यू आला तर तो त्याचा एक प्रकारचा विजयच असतो, त्याला स्वर्गाची द्वार खुली असतात. पण त्याला असं रडत रडत मरणं म्हणजे त्याच्यासाठी नरकाची वाट त्यानं खुली करण्यासारखं आहे. का रडतो तू? तुझे भाऊ मरण पावले म्हणून तू रडतोस का? हस्तिनापूरची राजगादी तुला मिळाली नाही म्हणून रडतोस का? अरे का रडतो तू मित्रा? अश्वत्थामा वारंवार विचारत होता. तेव्हा दुर्योधन म्हटला, मित्रा माझे 100 भाऊ मरण पावले म्हणून मी रडत नाही, माझ्या आई वडिलांची कूस माझ्यामुळे उजाड झाली त्याच्यामुळेही मी रडत नाही, हस्तिनापूरची राजगादी मला मिळाली नाही म्हणून सुद्धा मी रडत नाही. मित्रा अश्वत्थाम्या, माझ्या रडण्याचं एकच कारण आहे, माझे 99 भाऊ मरण पावले, मी सुद्धा आता मरणार, याचं मला दुःख नाही. पण मरत असताना एकच दुःख माझ्या मनामध्ये आहे, अरे 5 पांडवापैकी एकही पांडव कसा रे मेला नाही, याचं दुःख मला आहे. अरे एक तरी मरायला पाहिजे होता, सुखानं मेलो असतो, मी सुखानं मेलो असतो. मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी अश्वत्थामा म्हणतो, मित्रा काळजी करू नको, सुखानं मरण देतो तुला, अशी वार्ता तुझ्या कानावर आली पाहिजे की तुला आनंदानं मृत्यू तू स्वीकारला पाहिजेस. अश्वत्थामा काय करणार? आता जातो आणि पांडवाचे मस्तक कापून घेऊन येतो. ए वेड्या, विजय पांडवांचा झालाय, असाच गेला तर पकडतील, मारतील तुला तिकडे, आणि जीवा भावाचा मित्र माझ्या समोर मातीत मिसळलेला त्याचंही दुःख ओझं मला छातीवर घेऊन मरावं लागेल. असं नको जाऊ, जायचं ना तुला तर काहीतरी कपट कर. कपटी बुद्धी दुर्योधनाची, आणि दुर्योधनानं सल्ला दिला, काहीतरी कपट कर, आता युद्ध नीती नाही कपट नीतीचा वापर करायचा.
म्हणून मध्यरात्रीला हातामध्ये खड्ग घेऊन अश्वत्थामा निघाला. धारदार तलवार म्यान केली होती. मध्यरात्र झाली होती. पांडवाचं सगळं सैन्य गाढ झोपलेलं होतं. कुणाच्याच मनात शंका नव्हती की आज काहीतरी अघटित घडेल. पांडव तर तिथे नव्हते हे कुणालाच माहिती नाही. त्यांच्या जागेवरती त्यांची 5 पुत्र झोपलेली. मध्यरात्रीला दुर्योधन आलेला आहे. मध्यरात्रीला दुर्योधनाचा मित्र अश्वत्थामा ज्या ठिकाणी पांडव झोपतात त्या शिबिराच्या जवळ आला. दारामध्ये कुणीतरी झोपलेलं आहे. त्यानं पडदा बाजूला सारला. आतमध्ये गेला. छोटासा दिवा लावलेला होता. त्याचा मंद प्रकाश होता. वात पुढे सरकावली. दिवा थोडा मोठा झाला आणि त्या दिव्याच्या प्रकाशात त्यानं पाहिलंय 5 चेहरे आहेत. हुबेहूब पांडवासारखे दिसतायत. अरे पांडवच आहेत ही. तलवार काढली. चमकली तलवार. रातगड्यांच्या आवाजाशिवाय दुसरा आवाज नव्हता. धारात चमकलेली तलवार ती टपली होती कुणाचं तरी रक्त पिण्यासाठी. आणि ती तलवार त्यानं वार चालू केले. सप 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 5 वार केले आणि चेंडू सारखी मस्तक उडाली. धडा वेगळी झाली. एकाही लेकराला आई म्हणायला संधीच मिळाली नाही. रक्ताचा पाठ वाहू लागला. भाड 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 रक्त वाहतंय. रक्त पाहिलं ना अश्वत्थाम्यानं पळ काढला. पण ते रक्त द्रौपदीच्या अंगाखाली आलं. द्रौपदी दचकली मध्यरात्रीला. माझ्या अंगाखाली रक्त. रक्ताची भीती वाटत होती द्रौपदीला. का? महाभारताच्या युद्धात रक्ताशिवाय दुसरं काही पाहायला मिळत नव्हतं. घाबरली ती. कुणाचं रक्त आहे हे? युद्ध तर संपलंय. कुणाचा मृत्यू झाला? शिबिरात गेली तर तिच्या काळजाचे तुकडे, त्यांच्या मस्तकाचे तुकडे उडून पडलेले दिसले तिला. झेंडूची फुलं गोळा करावीत तशी तिनं ती लेकरांची मस्तक गोळा केली. आणि द्रौपदी त्या मस्तकांना कवटाळून हंबरडा फोडून रडायला लागली. एका लेकराचं मस्तक तिनं हातात धरलंय आणि डोळे झाकलेले त्या मस्तकाला ती बोलते, बाळा हे काय पाहते मी? मला स्वप्न तर पडलं नाही ना? मी स्वप्नात आहे का? हे असं काय घडलं? कोणी केलं? बाळांनो, मला एकदा आई म्हणा. त्या आईच्या अंतःकरणाची अवस्था काय झाली असेल माता माऊलींनो विचार करा. काय म्हणत असेल द्रौपदीचं अंतःकरण? अरे लेकराच्या पायाला ठेच लागली तर आईच्या डोळ्यातून पाणी येतं. माझ्या आईच्या समोर 5 लेकराची मस्तक तुटून पडलेली असतील, ती आई काय म्हणत असेल? रक्ताच्या लेकराच्या रक्तात नाहून निघाली द्रौपदी. आता द्रौपदी कुणाला बोलत नाही. तिची नजर पाहते पण तिच्या नजरेला काही दिसत नाही. तिचे कान चालू आहेत पण कानाला आवाज येत नाही. तिच्या वाचेला बोलता येतंय पण तिची वाणी बंद झालीये. फक्त नाकातून गरम सुस्कारे बाहेर पडतायत. एकाची हिम्मत झाली नाही द्रौपदी रडू नको म्हणण्याची. का? ते रडणं एका आईचं होतं. आणि लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं हे आईला कळतंय. ते दुःख दुसरं कोणी सांगू शकत नाही. परदेशातून विमानानं येणारा मुलगा आणि त्याची विमानतळावर वाट पाहणारी माय. 12 वर्षानंतर मुलगा तिला भेटायला आलेला. मुलाचं विमान 12 वाजता मुंबईच्या विमानतळावर पोहोचणार होतं. 2 वाजले तरी विमान आलं नाही. आणि 4 वाजता त्या म्हाताऱ्या आईनं चौकशी केली, साहेब लंडन वरून येणार विमान 12 वाजता मुंबईला पोहोचणार होतं. आता दुपारचे 4 वाजले, विमान कसं बरं आलं नाही? आई क्षमा करा, कोण होतं तुमचं त्या विमानात? माझ्या पोटचा गोळा, काळजाचा तुकडा, माझा लेक त्या विमानामध्ये होता, माझा पुत्र. आई माफ कर, मला क्षमा मागून सांगतो. 12 वाजता पोहोचणारं विमान मध्येच कोसळलंय. हे आईला कळालं वाट पाहणाऱ्या. हे जेव्हा तिला कळालं तेव्हापासून अजूनपर्यंत त्या विमानतळावर ती वाटच पाहते. ती घरी आलीच नाही. तिचे केस विंचकले, अंगावरची वस्त्र जीर्ण झाली, वेडी झाली ती. फक्त दिसेल त्याला म्हणत होती, माझा दादा येणार आहे, 12चं विमान थांबणार आहे, 12 वाजता मुंबईच्या विमानतळावर माझा बाळ उतरणार आहे आणि मला आई म्हणणार आहे. अजूनही ती माय म्हणते, तिला आई म्हणतात. तशी झाली द्रौपदी. मला कोणी बोलू नका, कोणी आवाज करू नका.
माझी बाळ शांत झोपलेली, त्यांना कोणी उठवू नका, नका ना बोलू कोणी. हंबरडा फोडून मध्येच रडते. जेव्हा कळाला अर्जुनाला असा अघटित प्रकार घडलाय, अर्जुन धावत आलेला वाऱ्याच्या वेगानं रथ हाणलाय भगवान परमात्मानं. रथ हाकत आले. अर्जुन उतरला, द्रौपदीची अवस्था पाहिली. विंचकलेले केस, डबडबलेले डोळे, रडून रडून अंगावरचं वस्त्र ओलं झालंय. तिच्या डोळ्यातली आसवण, लेकराचं रक्त नाहून निघाली त्याच्यामध्ये ती. पण अर्जुन सुद्धा म्हटलं नाही की द्रौपदी रडू नको. अर्जुनानं फक्त एकच वाक्य उद्गारलं, द्रौपदी तुला रडवायला अडवणार नाही. पण द्रौपदी, ज्यानं तुझ्या लेकराची हत्या केली, अगं आई मनाला एक तरी शिल्लक ठेवायचं होतं. त्या तुझ्या लेकराच्या हत्याराला घेऊन येतो आणि तू सांगशील तो दंड देतो. गेला अर्जुन वाऱ्याच्या वेगानं, अश्वत्थाम्याचा शोध काढला आणि बांधलं त्याला दोरानं रथाच्या चाकाला. फरफटत घेऊन आले त्याला. अंग सोलून निघालं त्याचं, जसं वांग सोलावं तसं साल काढल्यासारखं त्याचं पूर्ण शरीर. फक्त मांसाचे लदगे दिसले. त्याच्यामध्ये खडे, माती, काटे शिरलेले होते. रक्तबंबाळ झाला होता. नाकातोंडात माती गेली होती. भूतासारखा दिसत होता. आणि त्याला उभं केलं द्रौपदीच्या समोर. द्रौपदीनं पाहिलं त्याला. ऐका बरं, आता फार गोड आहे. रक्तात माखलेला मांसाच्या गोळ्यासारखा, भूतासारखा दिसणारा अश्वत्थामा द्रौपदीनं पाहिला. द्रौपदीच्या डोळ्यातून आग बाहेर यायला पाहिजे होती. द्रौपदीच्या डोळ्यामध्ये रक्त निर्माण व्हायला पाहिजे होतं. पण ती द्रौपदी त्या अश्वत्थाम्याला पाहून आपल्या पतीला हात जोडते आणि म्हणते, स्वामी सोडून द्या याला. मुच्यता मुच्यतामेश ब्राह्मणो नितरा गुरु सरहस्यो धनुर्वेद सविसर्गोपसंयमा. स्वामी याला सोडून द्या, याला मारू नका, याला सोडून द्या. ए द्रौपदी, वेडी झालीस का? अगं 5-5 लेकरं मारली यानं, मातीमध्ये मिसळवली, आणि तू म्हणते याला सोडून द्या. याला नाही सोडणार, शपथ घेतली याला मारण्याची. स्वामी याला सोडून द्या. जगातली कुठली आई आहे की लेकराला मारल्यानंतर त्याला माफ करा म्हणणारी? ती एकमेव द्रौपदी आहे. आणि द्रौपदी का म्हणते की त्याला सोडून द्या? त्याची कारण आहेत. द्रौपदीचं अंतकरण हे संताचं अंतकरण होतं. द्रौपदी म्हणते, स्वामी याला सोडून द्या. कशामुळे सोडून द्यायचं द्रौपदी? स्वामी खरं सांगू, महाभारताच्या युद्धामध्ये तुम्ही तुमचे गुरु मारलेत. माझ्या भावाच्या हाताने त्यांचा मृत्यू झाला. द्रोणाचार्याची पत्नी, कृपाचार्याची बहीण कृपी, कृपी माता यांची पत्नी आहे, अश्वत्थाम्याची आई आहे. अश्वत्थाम्याची आई, तिचं सौभाग्य त्या ठिकाणी संपलंय महाभारताच्या युद्धात. ती बिचारी स्त्री या लेकराकडे पाहून जगते, या अश्वत्थाम्याकडे पाहून. आज तुम्ही अश्वत्थाम्यालाही मारलं तर त्या स्त्रीनं कुणाकडे पाहून जगायचं? माझी मुलं मरण पावली पण माझे पती जिवंत आहेत, तुमच्याकडे पाहून जगल मी. पण त्या स्त्रीनं कुणाकडे पाहून जगायचं? आणि स्वामी, लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं हे या द्रौपदीला विचारा. लेकराच्या मरणाचं दुःख काय असतं हे द्रौपदीला विचारा. जे दुःख मी सहन करते ते दुःख मला याच्या आईला नाही द्यायचं, म्हणून याला सोडून द्या. याला आईचं अंतकरण म्हणतात, याला साधूचं अंतकरण म्हणतात. सोडून द्या याला, मारू नका. जे माझ्यावर चालली ना वेळ, ती मला दुसऱ्या आईवरती आणायची नाही वेळ, म्हणून याला माफ करा. तरी पण त्याला दंड काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणून भगवान परमात्माच्या सल्ल्यानुसार त्याच्या मस्तकातला दिव्यमणी काढून घेतला, त्याला अपमानित केलं आणि हाकलून दिलं. पण तो अश्वत्थामा काही विचित्र बुद्धीचा होता. दूर गेला. 5 पांडवावरती त्यानं 5 ब्रह्मास्त्र सोडली आणि उत्तरेच्या गर्भावर एक ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेच्या पोटामध्ये भयंकर आग निर्माण झाली. तिच्या पोटातली आग काही केल्या थांबेना. ती रडत रडत भगवान परमात्माकडे आली. देवा, माझ्या पोटात आग पडली, ही आग मला जाळेल की काय असं वाटतंय. पण या आगेला मी घाबरत नाही. भीती एकच आहे की माझ्या पोटामध्ये पांडवाचा वंश वाढतोय.
त्याला काही होऊ नये एवढीच एक माझी भीती आहे. पाही पाही महायोगिन देव देव जगतपते नान्यं त्वद भयं पश्ये यत्र मृत्यू परस्पर. आणि मग भगवान परमात्मानं उत्तरेला सांगितलं, उत्तरा काळजी करू नको, तुझा आणि तुझ्या गर्भाचं रक्षण करतो मी. पांडवाचा वंश उत्तरेच्या गर्भामध्ये वाढत होता. विश्वाच्या मालकानं सूक्ष्म रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. उत्तरा शांत झाली. देवाचा हा उपकार कुंती आत्यानं पाहिला आणि कुंती आत्या रडायला लागली. कृष्णा, आज मला कळतंय की माझ्या पांडवाला, माझ्या वंशाला वाचवणारं कोण आहे. आज मला कळतंय, विषाचे लाडू माझ्या लेकराला खायला दिले पण माझा भीम वाचला. लाक्षागृहात माझ्यासहित माझी लेकरं जाळण्याचा प्रयत्न केला, तिथेही आम्ही वाचलो. माझ्या अर्जुनाला मारण्याचे प्रयत्न केले पण माझा अर्जुन वाचला. महाभारताच्या युद्धातून सही सलामत माझ्या लेकरांना बाहेर काढलं. या सगळ्या गोष्टीला कारण देवा तूच आहेस. अरे प्रसंगी माझा वंश सुद्धा तू वाचवलास. देवा तुझे किती उपकार आहेत. आणि कुंती आता डोळे भरून रडायला लागली, देवाची स्तुती करते. भगवान म्हणतात, तत्या अशी भावनिक होऊ नको, तुला काही पाहिजे असेल तर मला माग. तर कुंती आत्या म्हणते, देवा तुला द्यायचं ना, मला तर एकच दे. काय दे. विपदा संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्यात् पुनर्भव दर्शनम. देवा अखंड संकट आमच्यावर येऊ दे. आहे का जगात असं कोणी मागणार? तुम्ही मंदिरात जाता, देवाला 2 हात जोडताना असं म्हणता का, देवा अख्ख्या गावाची पीडा माझ्या घरावर पडू दे, असं म्हणता कोणी? अरे माणसं म्हणतात, देवा हात जोडतो तुला, मनभर पेढे वाईल, अख्खं गाव जळू दे पण माझं घर वाचलं पाहिजे. ही आपली भावना आहे. पण जिनं मागितलं देवाला माझ्यावर संकट येऊ दे, अशी जगातली एकमेव मागणारी ती म्हणजे कुंती आत्या आहे. भगवान म्हणतात, आत्या तुझ्यासारखा मागणार अजून जगात झाला नाही, हे का मागतेस तू, असं संकट का मागते? तेव्हा भगवंताला कुंती आत्या म्हणते, कृष्णा मला आज कळालंय रे, जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आली ना, त्या संकटातून वाचवण्यासाठी तू धावून आलास. आज माझ्या पुत्राला हस्तिनापूरची राजगादी मिळाली, आमची संकट संपली, तर तू आम्हाला सोडून द्वारकेला चालला. याचा अर्थ तू संकटात आमच्या सोबत आहेस आणि सुखात आमच्यापासून लांब आहेस. म्हणजे सुखात तू आमच्यापासून लांब असशील ते सुखच आम्हाला नकोय, ज्या दुःखात आमच्या सोबत असशील ना ते दुःख आम्हाला दे. म्हणून मी संकटाची मागणी केली. कुंती आत्याला शांत केलं. काही दिवस भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये राहिले. त्यानंतर भगवान परमात्मा द्वारकेला गेले. देव द्वारकेला गेल्यानंतर उत्तरेने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. पहिलं नाव विष्णुराग. पण देव जेव्हा बाळाला पाहण्यासाठी आले तर रडणारं बाळ देवाच्या मांडीवर गेल्याबरोबर हसायला लागलं. का म्हणे, आईच्या पोटामध्ये माझा एक मित्र होता, तो मित्र बाहेर आल्यापासून मला दिसत नाही, आणि देवानं मांडीवर घेतलं आणि त्यानं ओळखलं देवाला, मग ते लेकरू हसायला लागलं, म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. म्हणजे हाच माझा मित्र आहे, आईच्या उदरामध्ये असताना माझ्या बरोबर माझ्या सोबत राहणारा. आणि मग भगवान परमात्मा पुन्हा द्वारकेला जातात. अर्जुन देवाला भेटायला जातो. भगवान परमात्मा स्वधाम गमन करतात. अर्जुन जेव्हा वापस येतो तेव्हा अर्जुनाला दारुण दुःख होतं, वाईट वाटतंय. रडत आलेला अर्जुन जेव्हा पाहिला धर्मराजानं, तेव्हा विचारलं, अर्जुना का रडतो तू? तर अर्जुनानं सांगितलं, दादा आपल्याला अनेक संकटातून वाचवणारा आपला भगवान या मृत्यू लोकाला सोडून स्वधामाला गेलेला आहे, स्वतःच्या धामाला गेला. आता आपला देव या जगात नाहीये, आपण सुद्धा या जगात राहायचं नाही. पाहता पाहता मोठ्या झालेल्या परीक्षितीला राजगादीवर बसवलं आणि 5 पांडवांनी स्वर्गारोहण केलं. द्रौपदी सुद्धा स्वर्गारोहण करते आहे. इकडे राजा परीक्षिती हस्तिनापूरची राजगादी पाहतोय आणि गादीवर बसून राज्यकारभार करतोय. पूर्ण पृथ्वीवरती राजा परीक्षितीचं राज्य आहे. राजा परीक्षिती चांगला राज्यकारभार करतोय. एक दिवस नगरामध्ये फिरत असताना राजा परीक्षितीनं पाहिलंय एक काळा पुरुष एक गाय आणि एक बैल त्या दोघांनाही मारतोय. एका काळ्या पुरुषाला
आणि एका गाईला मारतोय. त्याच्या लक्षात आलं, अरे हा काळा पुरुष म्हणजे कली आहे आणि ही गाय म्हणजे साक्षात पृथ्वी मातेचं रूप आहे. आणि ही पृथ्वी माता, ही धरणी माता गायीच्या रूपात रडते. याचा अर्थ हे चांगलं लक्षण नाही, भविष्यात माझ्या राज्यावरती काहीतरी धोका येईल. आणि सत्य आहे दादा, ज्या देशामध्ये गाय रडते ना त्या देशात संकट आल्याशिवाय राहत नाही. पृथ्वीवरती ज्या ज्या वेळेला गाय रडली त्या वेळेला संकटांचा भडीमारा झाला. आता कोरोना यायला काही कारण होतं का? असा कोरोना आला, सगळ्याच्या तोंडाला मुंगसे लागले. मुंगसे कुणाला लावायचे असतात? जे जनावर मारलं तरी दुसऱ्याच्या मालावर जाऊन पडतंय त्याच्या तोंडाला मुंगस लावलं जातं. पण आता जनावरांचे मुंगसे सुटले आणि माणसाच्या तोंडाला लागले. हे का? हे आपल्याच कृतीची आपल्याला फळं आहेत. झाडांची तोड झाली, ऑक्सिजनची कमतरता झाली, भयंकर आजार श्वासाचा निर्माण झाला हा कोरोना. त्याच्यामुळे माणसाचं जनजीवन विस्कळीत झालं, भयभीत झाला माणूस. हे आपल्याला वाटतंय, पण मूळ कारण याचं असं आहे की आपण निसर्गाच्या विरोधात काम केलंय. गो हत्येचं प्रमाण वाढलं, श्रीभ्रूण हत्येचं प्रमाण झालं, वृक्ष तोड झाली. या सगळ्या गोष्टींचा एकत्र मेळ झाला आणि मग माणसावर संकट आलंय. दादा, गाय तर साक्षात 33 कोटी देवांचं वास्तव्याचं ठिकाण आहे. ती गाय जर रडत असेल तर माणूस कधीच सुखी होणार नाही. गायीबद्दल सांगतात, मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता, हो मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता, हो मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता, मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता. महत्व आहे. एक वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, देवतांनो बारीक वाजवा. गाई एक वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं, देवतांनो सगळेजण जाऊन गायीच्या शरीरामध्ये बसा. सगळे देव आले, टप 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 गायीच्या शरीरामध्ये जाऊन बसले. 2 देव्या होत्या, त्यांना उशीर झाला. मेकअप करत बसल्या, साडी कोणती घालून, सँडल कोणती घालून, उशीर झाला. आणि आल्या शेवटी ब्रह्मदेव म्हटले, आता तुम्हाला जागाच नाही, हाऊसफुल, कुठेच जागा नाही, तुम्ही राहू शकत नाही, आल्या तशा वापस जा. दोघी म्हटल्या, ते ब्रह्माजी आम्ही आमची लोक सोडून काही राहू शकत नाही, आम्हाला कुठेतरी जागा द्या. त्या देव्या कोण होत्या? एक होती लक्ष्मी आणि एक होती गंगा. दोघी काही सामान्य नव्हत्या. म्हटल्या आम्हाला कुठेतरी गायीच्या शरीरामध्ये जागा द्या. ब्रह्मदेव म्हटले 2 जागा आहे, जमतात का सांगा? म्हणजे कुठेही थांबू आम्ही, पण जागा द्या. ब्रह्माजी म्हटले, एक गायीचं शेण आणि गायीचं गोमूत्र, या 2च जागा शिल्लक आहेत, तुमची इच्छा असेल तर थांबा. एका मिनिटात हो म्हटल्या. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीनं वास्तव्य केलं आणि गायीच्या गोमूत्रात गंगेनं वास्तव्य केलं. म्हणून तर गायीचं गोमूत्र जर घरात शिंपडलं तर गंगेचं पाणी शिंपडल्याचं पुण्य मिळतंय. आणि शेणानं जर घर सारवलं तर त्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य होतंय. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे.
म्हणून तर आपली गोमाता ही फार श्रेष्ठ आहे. मंगलकारी माँ हमारी गोमाता